श्री दत्त उत्सव निमित्ताने श्रीमद भागवत कथा व माऊली निवास एलकुंदे येथे दिनांक 5/2/2026 रोजी संपन्न झाली। श्री दत्त उत्सव श्रीमद भागवत कथेला एकूण 18 वर्षे पूर्ण झाली। या कार्यक्रमात हजारो संख्येने साधू संतांची, ग्रामस्थांची व मान्यवरांची उपस्थिती असते। दररोज संध्याकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत कथा होत असते व त्यानंतर आरती व महाप्रसाद होत असते। तसेच दिनांक 5/2/2026 रोजी हरिभक्त पारायण महाराज महेंद्र महाराज भोईर यांचे सुसवाचे काल्याचे कीर्तन झाले। या कार्यक्रमाचे आयोजक हरिभक्त पारायण शनेश्वर गोपाल वाकडे साहेब, सौ हरिभक्त पारायण गीताबाई शनेश्वर वाकडे, श्री गणेश शनेश्वर वाकडे, सौ साक्षी गणेश वाकडे, श्री अमोल शनेश्वर वाकडे, सौ विनया अमोल वाकडे, तसेच वाकडे परिवार व ग्रामस्थ मंडळ एलकुंदे तसेच हरिभक्त पारायण शनेश्वर वाकडे साहेबांनी आलेल्या संतांचे व मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत केले। तसेच चिदानंद महाराज व मान्यश्री डॉक्टर यशवंतदादा सोरे साहेब यांनी थोडक्यात मनोगत व्यक्त केले। श्री हरिभक्त पारायण शनेश्वर साहेब वाकडे यांच्या या प्रांगणामध्ये दत्त मंदिरामध्ये प्रत्येक वर्षी हरिनाम उत्सव आणि साजरा संपन्न होत आहे। पण या वर्षाचं त्यांनी एक पर्वणी आगळेवेगळे केलेले श्रीमद भागवत कथा हरिभक्त पारायण महेंद्र महाराज पहारे यांच्या मधुर वाणीतून आपण सर्वांनी ऐकलेले आहे। या कार्याचं वैभव म्हणजे सांगतो की हरिभक्त पारायण सन्मानी आमचे शनेश्वर वाकडे साहेब हे एकटे कार्यक्रम राबवत आहेत, परंतु त्यासाठी चैतन्य एक वेगळं निर्माण करतात। मग परमार्थिक क्षेत्रातले असो, राजकीय क्षेत्रातले असो, सर्वच्या सर्व इथे उपस्थित बघायला भेटते। उदाहरणार्थ आमचे सोरे साहेब, आमचे जगदीश सरपंच साहेब, इंद्रजित आमचे साहेब, म्हणजे सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमासाठी दरवर्षी आपल्याला उपस्थित दिसतात। याचं कारण असं आहे, त्यांचं समाजासाठी फार मोठी सेवा आहे। या परिसरामध्ये जिथे कीर्तन असेल, प्रवचन असेल, काही असो, सुखदुःखामध्ये असो, ते उपस्थित राहतात आणि त्याचा परिणाम की जे गावालाही शक्य नाही ते एकटे करून दाखवते, हे त्यांचं वैभव आहे। बघा, अगर आपको पूछा तो कितना बच्चा, आपको एक बच्चा है, मुसलमानों को 10-12 बच्चे, उसकी आबादी है, आबादी बढ़ रही, मदरसा में पढ़ रही। अगर आप एक बेटा और बच्ची में समाधान मानेंगे तो अगली समस्या को आपको खतरा बन सकता है। आणि हे लक्षात ठेवलं पाहिजे। आपले नाते संबंधी जर टिकवायचे असेल तर आबादी तुम्ही सुद्धा वाढवली पाहिजे। अरे आता पुढे नंतर काकू सापडणार नाही, आत्या सापडणार नाही, मावशी सापडणार नाही, तुम्ही एकावर जर थांबले तर जवळजवळ 36 राज्य देशामध्ये त्यापैकी 8 राज्ये मुस्लिम बोरीम झालेले, बहुसंख्येने मुस्लिम झालेले, तिथे मंदिराला पुजारी नाही। हिंदू लोकांनी घर विकायला काढली पण गिऱ्हाईक नाही, मुसलमानाला विकास सांगतो घ्यायची काही गरज नाही, ऑटोमॅटिक भेटणार आहे। आणि याच्यावर जर गांभीर्याने तुम्ही जर विचार केला नाही, अगर आज खामोश रहेंगे तो कल सन्नाटा छाएगा, आग लगेगी हर बस्ती को तो याद दयाल आएगा। अरे सुनो काफिरों, ये मौत है तुम्हारी, कितनी बार तुम्हें समझाया पर तू समझ न पाए, ये सब अच्छे हैं जब तक उनकी संख्या कम है। म्हणून आपल्याकडे जे अपत्य आहे त्याची संख्या वाढवली पाहिजे, नाहीतर काळामध्ये त्यांना खतरा नाही। तुम्हाला मालेगाव मध्ये पहा, कुपसा, बोरिवली पहा, काय संख्या भिवंडी पहा, तुम्हाला नगरसेवक सुद्धा हिंदू दिसणार नाही। ही ताकद तुमची जर राखायची असेल तर या गोष्टीवर तुम्हाला गांभीर्याने बघावं लागेल।
संघटना निर्माण केली धोका पाहिजे. पाकिस्तानचा नाही, धोका चीनचा नसणार, धोका आपल्यातल्याच लोकांचा असणार. तर यासाठी तुम्ही गांभीर्याने लक्षात ठेवलं. नवीन जी पिढी आहे तिने यासाठी आवर्जून लक्षात ठेवलं पाहिजे. कमीत कमी माणसाला तुम्हाला प्रत्येकाला 4 अपत्य असले पाहिजे आणि एक घरातून छावा तयार केला पाहिजे, तर तुमची संख्या वाचेल. नाहीतर मला तेच तुम्हाला समोर जावं लागेल, नाहीतर धर्मांतरी तरी करावा लागेल. आपली जी पोरं आहे ती संस्कृती वाचवायची असेल तर तुम्हाला गुरुकुलमध्ये पाठवा. घरामध्ये तुम्ही काही त्याला संस्कृती शिकवा, आपला इतिहास सांगा, ही संस्कृती आपली हिंदू संस्कृती शिकवा. हे जर तुम्हाला करावं लागेल. हे शक्य नसेल तर गावामध्ये मुलांना 8 दिवसातून सुट्टी असते, एखाद्या विद्वानाला तिथे ठेवा, त्याला हरिपाठ, हनुमान चालीसा, गीता कंठस्थ करून मुलांकडे घ्या आणि हे तुम्हाला करावं लागेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बाबा. बिना धर्म की कल्पना नाही कर सकती. आपल्या घरात यज्ञ करत असेल, शेण पाहिजे, गोमूत्र पाहिजे, दूध पाहिजे, तूप पाहिजे, त्याच्याशिवाय होऊ शकत नाही. मग असं दर्शन घेताना आमचं भुकट्यामध्ये घेऊ नका, आमचं दर्शन भुकट्यामध्ये घेऊ नका. हे बघा इथे पैसे ठेवलेले आहे, तिथे यथाशक्ती धर्म लोक आहे. प्रत्येकाने न सांगता आशीर्वाद त्यालाच मिळणार आहे जो दक्षिणा देईल त्याला. आपल्या सर्वांचे लाडके, सर्वांच्या परिचयाचे सुपरिचित असे हरिभक्त पारायण श्री शनेश्वरजी वाकडे महाराज यांनी अतिशय भव्य दिव्य दिमागदार पद्धतीने श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलेलं आहे. खरोखरच आज त्या भागवत कथेचा म्हणजे काळ्याचं कीर्तन होतं, म्हणजे सांगता झालेली आहे. अतिशय दिमागदार पद्धतीचा हा सोहळा त्यांनी आयोजित केलेला आहे. मी नेहमी सांगत असतो की आपण समाजासाठी काही देणं लागतो याची जाणीव ठेवून जी माणसं काम करतात त्याच्यातलंच नाव म्हणजे हरिभक्त पारायण शनेश्वरजी वाकडे महाराज. माणूस किती जगला त्याला महत्व नाही, परंतु तो कसा जगला याला फार महत्व आहे. आणि अशाच प्रकारचं जगणं हे प्रत्येकाने ठेवलं पाहिजे जे शनेश्वरजी वाकडे करत आहेत. आपण नेहमी समाजासाठी काही देणं लागतो याची जाणीव ठेवलीच पाहिजे. कारण याच्या पुढं आता जसं महाराजांनी सांगितलं, धर्माच्या बद्दल जे त्यांनी सांगितलं की आज आपण विचार केला तर 2 मुलं, 2 नाही तर बरीचशी जण एकच मुलावर ऑपरेशन करून ते आपला परिवार, सुखाचा परिवार करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु एक तुम्हाला खरोखरच सांगतो की ज्या बंगल्यात, ज्या गाडीत आपण फिरतो, उद्या आपली जर संख्या कमी झाली तर त्या बंगल्यावर, त्या गाडीवर अधिकार सांगण्यासाठी मुस्लिम समाज हा पुढे येऊन आपल्या त्या संपत्तीचा काही उपयोग होणार नाही. यासाठी प्रत्येकाने जे महाराजांनी सांगितलं त्याच्याप्रमाणे आचरण करावं. मी आपल्याला नम्र विनंती करतो. शनेश्वरजी वाकडे हे प्रत्येक कार्यात हिरिरीने भाग घेत असतात. आगरी महोत्सवामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असतो. असा कुठलाही कार्यक्रम असो समाजाचा, त्याच्यासाठी ते हिरिरीने भाग घेतात. त्यामुळे खरोखरच मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो. त्यांच्या हातून असंच कार्य घडत राहावं, उत्तरोत्तर त्यांची प्रगती होत राहावं अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोचनी सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी.
लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे याल रे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे याला यारी लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे याला लागे अवघे माझ्या अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे आजी देतो भरी आजी देतो पोटो भरी आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो भरी पुरे म्हणाल तो भरी पुरे म्हणाल तो भरी आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो भरी पुरे म्हणाल तो भरी पुरे म्हणाल तो भरी आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो भरी पुरे म्हणाल तो भरी पुरे म्हणाल तो भरी आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो भरी पुरे म्हणाल तो भरी पुरे म्हणाल तो भरी तुका म्हणे सांडा घाटे म्हणे सांडा घाटे तुका म्हणे सांडा घाटे म्हणे सांडा घाटे देणे नका भरू पोटी 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 आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी
आजी देतो पोटभर मनाल तो भरी तुका म्हणे सांडा घाटे तेणे नका भरू पोटे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी विठ्ठल विठ्ठल राम मरण रंग धीरं राजीव नेत्रम रघुवंशनाथ
करा करुणा करा दयाळा तुमचा झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा केशो जय गोपी चित्ता चोर प्रभो जय जय माखन मेरी स्वामिनी मै राधे जो कदा बरनवर गोवर विमल जसो जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिर पवन कुमार बल बुद्धि विद्या देहो मोहे हरहु कलेश विकार श्री कृष्ण गोविंद हरे कृष्ण गोविंद ताली श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग याचे यावत मानवी जीवनाच्या कल्याणार्थ अवतीर्ण झालेले थोर साधू वैराग्याचे मुकुटमणी अखिल वारकरी संप्रदायाच्या कळस्थानी विराजमान असलेले संत श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या अभंगातून भगवान परमात्म्याचा आणि गोपालांचा संवाद प्रतिपादन करतात. विठ्ठल विठ्ठल पाहिजे असेल तर तुम्हाला माझ्या मागे यावं लागेल. याल तरी या रे लागे म्हणजे माझ्या जवळ या, माझ्या सान्निध्यामध्ये या आणि माझ्या मागे या. याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे. देवा जर तुझ्या पाठीमागे आलो तर आम्हाला फायदा काय. त्याचा इको कमी करतो. आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी. जर माझ्या पाठीमागे जर तुम्ही सगळेजण जर आलात तर तुम्हाला पोट भरून खायला मिळणार आहे. पण देवा आमचं पोट भरलं हे तुला कसं कळेल. परमात्मा सांगतो पुरे म्हणाल तोवरी. जोपर्यंत तुम्ही पुरे म्हणत नाही तोपर्यंत तुम्हाला खाऊ घालण्याची जबाबदारी माझी. पण माझ्याकडे येत असताना काही नियम तुम्हाला पाळावे लागतील. देवा काय नियम आहेत. हळूहळू चाला किंवा चला, कोणी कोणाशी न बोला, गडबड गोंधळ न करता माझ्या पाठीमागे तुम्ही या. चालत असताना हळू चाला, गडबड करत चालू नका. जर अशा पद्धतीने तुम्ही माझ्या मागे आलात तर तुम्हाला पोट भरून खायला मिळणार आहे. पण तत्पूर्वी तुम्ही जे आसार तत्व साठवलेलं आहे अगोदर ते बाजूला काढा. तुका म्हणे सांडा घाटे ते नाही नका भरू पोटे. जे आपण आता प्रपंचामध्ये उपभोगतो, जे खातो त्याच्याने पोट भरून राहू नका. कारण जे मी तुम्हाला देणार आहे ते कुठंच मिळू शकत नाही. म्हणून बाकीच्या गोष्टीचा त्याग करा आणि मी जे देणार आहे त्याचा स्वीकार करा. असा साधा सरळ अभंगाचा भाव आहे. विठ्ठल विठ्ठल. सालाबाद प्रमाणे चालू असलेला हा नामयज्ञ सोहळा, श्रीमद भागवत कथेचं आयोजन, गेली अनेक वर्ष या ठिकाणी हा उत्सव संपन्न होतो. दत्त गुरूंच्या या पावन दरबारामध्ये आपण सगळेच जण या भक्तिप्रवाहाचा आनंद घेत आहोत. याही वर्षी हा उत्सव मोठ्या आनंदाने उत्साहाने संपन्न झाला आणि या उत्साहाची सांगता परिसमाप्ती आजच्या या काल्याच्या कीर्तनाने होत आहे. विठ्ठला विठ्ठल. त्यांच्याही दर्शनाचा लाभ आपल्याला सगळ्यांना झालेला आहे. आजही या ठिकाणी आपले गुरुवर्य
मच्छिंद्रनाथ महाराज असतील, रामदास महाराज असतील, आदी करून ही संत मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आजचा हा काल्याचा प्रसंग आहे. काल्याच्या कीर्तनामध्ये आपण नेहमीच ऐकत असतो, उत्सव कुठलाही असू द्या पण त्याची परिसमाप्ती ही काल्याच्या कीर्तनाने होत असते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काला म्हणजे काय, तर काला म्हणजे प्रसाद. दोन गोष्टीचं एकत्रीकरण, एकापेक्षा अनेक वस्तू एकत्र येऊन ज्याचं मिश्रण केलं जातं त्याचं नाव काला आहे. आणि काला हा प्रसाद आपल्या जीवनामध्ये मिळाल्यानंतर लाभ काय आहे? प्रसादात सर्व दुःखानां हानिरशोपजायते. प्रसाद काय करतो? आपल्या जीवनातलं दुःख नष्ट करण्याचं काम करतो. आणि तो काला आज आपल्याला भगवान परमात्मा देणार आहे. म्हणून शेवटी कुठलाही उत्सव असला तरीही सांगता काल्याच्या कीर्तनाने होत असते. विठ्ठल विठ्ठल. उत्सव असू द्या महाराज, मग दत्त जयंतीचा उत्सव असू दे, रामनवमीचा असू दे, महाशिवरात्रीचा उत्सव असू दे, पण त्या उत्सवाच्या शेवटी काल्याच्या कीर्तनाने परिसमाप्ती केली जाते. त्याचं कारण आहे, काला आम्हाला आनंद देतो. आपण त्या दिवशी बघून गेलो की व्यासांनी 17 पुराणं निर्माण केल्यानंतर सुद्धा त्यांच्या मनाला शांती मिळत नव्हती. नारदांचा उपदेश झाला, 4 श्लोक नारदांनी त्यांना दिले आणि त्याच्यातून भागवत ग्रंथाची निर्मिती केली. तेव्हा व्यासांना समाधान प्राप्त झालं. जोपर्यंत भगवान श्रीकृष्णाच्या लीला गायल्या जात नाही तोपर्यंत मनाला शांती मिळत नाही. आणि ती शांती प्राप्त करण्याकरता आजचं हे कीर्तन. विठ्ठल. कृष्णाने यमुना मैयाच्या तटावर गोपालांच्या समवेत जो काला केला तोच वारकऱ्यांना एकत्र घेऊन ज्ञानोबारायांनी वाळवंटामध्ये केला. आणि तोच काला आपल्याला या गावामध्ये, येलकुंद्या गावामध्ये दत्तगुरूंच्या प्रांगणामध्ये उपभोगायला मिळतो. हे आपलं परम भाग्य आहे. विठ्ठल. काल्याचे सुद्धा तो काला अतिशय दुर्मिळ आहे. तो तिथं त्यांना मिळत नाही. म्हणून त्याच्याकरता या मृत्यू लोकामध्ये येऊन त्यांनी प्रयत्न सुद्धा तसे केले हा काला प्राप्त करण्याकरता. भगवान परमात्मा जेव्हा गोपालांना काला देत होता ना तेव्हा प्रत्यक्ष ते देवदेवता सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होती. का तर जो गोपालांना प्रसाद मिळणार आहे तो प्रसाद आम्हाला सुद्धा भेटला पाहिजे. त्याच्याकरता त्यांनी प्रयत्न केले पण प्रयत्न करून सुद्धा ते असफल झाले. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही जसे आहात तसे परमात्म्याला समर्पण व्हा. जसे आहात तसे. गोपाल हे पूर्णता बदलले होते म्हणून गोपाल त्या काल्याचे अधिकारी होते. देवता वरून नटाफटा करून आले होते, मेकअप करून आले होते गोपालांसाठी, म्हणून त्यांना काला दिला नाही. प्रयत्न केले ना त्यांनी, हात पुढे केले पण परमात्म्याने काला खाल्ल्याशिवाय जायचं नाही. परमात्मा काला देत नाही ना, आता बघूया कसा काला देत नाही. पण हे सगळे करता यमुना मैयाच्या पात्रात जातील ना तिथं आपण जायचं. त्यांनी काही साधे प्रयत्न केले का महाराज? काल्याची आसे प्रत्यक्ष स्वर्गातले देव सुद्धा जे त्या परमात्म्याने यांना सांगितलं, गोपालांनो हे सगळे ठग तिथं बसलेत, जाऊ नका. भीती घातली. मग प्रसाद खाल्ला, हात काय करायचे? सांगा टिरी पुसा, ते कमरेला पुसा. पण त्यांना प्रसाद दिला नाही. सज्जन विचार करा, देव दुर्मिळ असलेला काळा प्रयत्न करून सुद्धा त्यांना भेटला नाही
तो वैष्णवांच्या मेळ्यामध्ये आम्हाला सहजरित्या प्राप्त होतो. हे आपलं परम भाग्य आहे. विठ्ठल विठ्ठल करत असताना परमात्मा गोपालांना एक निश्चय करत असतो. परमात्मा गोपालांना सांगतो, बाबांनो, तुम्हाला माझ्या पाठीमागे जर तुम्ही आलात तर तुम्हाला पोट भरून दिलं जाईल. आपल्याला दिलेले परमात्म्याने त्याच्याकडे पाहिलं आणि आपल्या कपाळाला आट्या पाडल्या. नंद बाबा विचार करू लागले, झालं काय, असा चेहरा का पडलेला आहे. महाबल नावाच्या भटाने सांगायला सुरुवात केली, बाबा म्हणे, हा पोरग फार विचित्र आहे, हा तुमच्या कुळाचा नाश करणार आहे, हा खोड्या करील, हा चोऱ्या करील, लबाड्या करील, नाना पद्धतीचे महाराज या ठिकाणी पराक्रम हा करणार आहे. त्याच्यामुळं काय करा, हा तुमच्या करता धोक्याचा आहे, त्याला मारून टाका. हा मूळ नक्षत्रावर जन्माला आलाय. वसुदेव बाबांनी पाहिलं, म्हणे नंद बाबांनी पाहिलं, म्हणे गर्ग मुनी तर चांगला भविष्य सांगितलं होता, हा तुमच्या कुलाचा उद्धार करेल, अमुक करेल, तमुक करेल, गायीचं रक्षण करेल. आणि महाराज तुम्ही असं कसं सांगता. त्यावेळेस महाराज त्या भटांनी सांगितलं, त्या गर्गाला काय कळतं, तो म्हातारा झालाय, गर्ग तो चुकला गणितासी, विठ्ठला विठ्ठला नका देऊ, मी जे खरं आहे ते तुम्हाला सांगितलं. हे सगळं नंद बाबा सांगतात. मग गर्गाचार्य जे सांगत होते ते तर त्यांच्यासारखं कोणी पंडित नाही, शास्त्र जाणणारा कोणी नाही, आणि तुम्ही त्यांना खोटे ठरवता. नाही म्हणे त्याला काही कळत नाही. जोपर्यंत ही चर्चा चालू होती तोपर्यंत परमात्मा काही बोलत नव्हता. पण गर्गाचार्यांचा जेव्हा अपमान झाला ना, त्यावेळेस परमात्मा ते सहन करू शकला नाही. लक्षात घ्या, एक वेळ देवाचा अपमान केला तर देव सहन करतो, पण देवाच्या भक्ताचा अपमान जिथं होतो तिथं परमात्मा सहन करत नाही. त्याकडनं एखाद्या साधूचा सन्मान करता आला तर करा, पण त्याची अवहेलना करू नका. विठ्ठल विठ्ठल विटंबना, त्यांचा वंश बुडाला म्हणायचा. दुसरी गोष्ट म्हणजे परीक्षित राजा खऱ्या साधूला ढोंगी साधू समजला म्हणून मरावं लागलं. म्हणून साधूचा सन्मान करता आला तेवढा सन्मान करा. पण एखाद्या दारात आला तर त्याला भिक्षा द्या, जे तुम्हाला देता येईल, पण त्याला चुकीच्या पद्धतीने अवहेलना करू नका. कमवता येत नाही का, हेच घर भेटलं का, ढोंगी असं करू नका. सन्मान केला पाहिजे. लक्षात घ्या, त्या ब्राह्मणाचा सन्मान नंद बाबांनी केला होता. परमात्मे त्याच काय केलं, विटंबिला भट पळतोस कुठं. जिथं साधूचा अपमान तिथं आपली विटंबना आहे. विठ्ठला विठ्ठला तिला असा चोप दिला, पूर्णतः त्याला मारलं नाही. त्याचं कारण बाह्य अंगाने ब्राह्मणाचं रूप धारण करून आला होता म्हणून सन्मान केला, पण त्याला चोप दिला. संत महात्मे वर्णन करतात,
पाहिजे असेल तर तुम्हाला माझ्या मागे यावं लागेल. याल तरी यारे लागे म्हणजे माझ्या जवळ या, माझ्या सान्निध्यामध्ये या आणि माझ्या मागे या. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. देवा जर तुझ्या पाठीमागे आलो तर आम्हाला फायदा काय? त्याचा इको कमी करतो. आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी. जर माझ्या पाठीमागे जर तुम्ही सगळेजण जर आलात तर तुम्हाला पोट भरून खायला मिळणार आहे. पण देवा आमचं पोट भरलं हे तुला कसं कळेल? परमात्मा सांगतो पुरे म्हणाल तोवरी. जोपर्यंत तुम्ही पुरे म्हणत नाही तोपर्यंत तुम्हाला खाऊ घालण्याची जबाबदारी माझी. पण माझ्याकडे येत असताना काही नियम तुम्हाला पाळावे लागतील. देवा काय नियम आहेत? हळूहळू चाला किंवा चला, कोणी कोणाशी न बोला, गडबड गोंधळ न करता माझ्या पाठीमागे तुम्ही या. चालत असताना हळू चाला, गडबड करत चालू नका. जर अशा पद्धतीने तुम्ही माझ्या मागे आलात तर तुम्हाला पोट भरून खायला मिळणार आहे. पण तत्पूर्वी तुम्ही जे आसार तत्व साठवलेलं आहे अगोदर ते बाजूला काढा. तुका म्हणे सांडा घाटे ते नाही नका भरू पोटे. जे आपण आता प्रपंचामध्ये उपभोगतो, जे खातो त्याच्याने पोट भरून राहू नका. कारण जे मी तुम्हाला देणार आहे ते कुठंच मिळू शकत नाही. म्हणून बाकीच्या गोष्टीचा त्याग करा आणि मी जे देणार आहे त्याचा स्वीकार करा. असा साधा सरळ अभंगाचा भाव आहे. विठ्ठल विठ्ठल. सालाबाद प्रमाणे चालू असलेला हा नामयज्ञ सोहळा, श्रीमद भागवत कथेचं आयोजन, गेली अनेक वर्षे या ठिकाणी हा उत्सव संपन्न होतो. दत्तगुरूंच्या या पावन दरबारामध्ये आपण सगळेच जण या भक्तिप्रवाहाचा आनंद घेत आहोत. याही वर्षी हा उत्सव मोठ्या आनंदाने उत्साहाने संपन्न झाला आणि या उत्साहाची सांगता परिसमाप्ती आजच्या या काल्याच्या कीर्तनाने होत आहे. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल. त्यांच्याही दर्शनाचा लाभ आपल्याला सगळ्यांना झालेला आहे. आजही या ठिकाणी आपले गुरुवर्य मच्छिंद्रनाथ महाराज असतील, रामदास महाराज असतील, अधिकरून ही संत मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आजचा हा काल्याचा प्रसंग आहे. काल्याच्या कीर्तनामध्ये आपण नेहमीच ऐकत असतो उत्सव कुठलाही असू द्या पण त्याची परिसमाप्ती ही काल्याच्या कीर्तनाने होत असते. विठ्ठल विठ्ठल. काला म्हणजे काय? तर काला म्हणजे प्रसाद. दोन गोष्टीचं एकत्रीकरण, एकापेक्षा अनेक वस्तू एकत्र येऊन ज्याचं मिश्रण केलं जातं त्याचं नाव काला आहे. आणि काला हा प्रसाद आपल्या जीवनामध्ये मिळाल्यानंतर लाभ काय आहे? प्रसादात सर्व दुःखानां हानिरशोपजायते. प्रसाद काय करतो? आपल्या जीवनातलं दुःख नष्ट करण्याचं काम करतो. आणि तो काला आज आपल्याला भगवान परमात्मा देणार आहे. म्हणून शेवटी कुठलाही उत्सव असला तरी ही सांगता काल्याच्या कीर्तनाने होत असते. विठ्ठल विठ्ठल. उत्सव असू द्या महाराज, मग दत्त जयंतीचा उत्सव असू दे, रामनवमीचा असू दे, महाशिवरात्रीचा उत्सव असू दे, पण त्या उत्सवाच्या शेवटी काल्याच्या कीर्तनाने परिसमाप्ती केली जाते. त्याचं कारण आहे काला आम्हाला आनंद देतो. आपण त्या दिवशी बघून गेलो की व्यासांनी 17 पुराणं निर्माण केल्यानंतर सुद्धा त्यांच्या मनाला शांती मिळत नव्हती. नारदांचा उपदेश झाला, 4 श्लोक नारदांनी त्यांना दिले आणि त्याच्यातून भागवत ग्रंथाची निर्मिती केली. तेव्हा व्यासांना समाधान प्राप्त झालं. जोपर्यंत भगवान श्रीकृष्णाच्या लीला गायल्या जात नाही तोपर्यंत मनाला शांती मिळत नाही. आणि ती शांती प्राप्त करण्याकरता आजचं हे कीर्तन. विठ्ठल. कृष्णाने यमुना मैयाच्या तटावर गोपालांच्या समवेत जो काला केला तोच वारकऱ्यांना एकत्र घेऊन ज्ञानोबारायांनी वाळवंटामध्ये केला. आणि तोच काला आपल्याला या गावामध्ये, येलकुंद्या गावामध्ये दत्तगुरूंच्या प्रांगणामध्ये उपभोगायला मिळतो. हे आपलं परम भाग्य आहे. विठ्ठल. काल्याचे
त्यांना मिळत नाही, म्हणून त्याच्याकरता या मृत्यू लोकामध्ये येऊन त्यांनी प्रयत्न सुद्धा तसे केले, हा काला प्राप्त करण्याकरता. भगवान परमात्मा जेव्हा गोपालांना काला देत होता ना, तेव्हा प्रत्यक्ष ते देवदेवता सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होती. का तर जो गोपालांना प्रसाद मिळणार आहे तो प्रसाद आम्हाला सुद्धा भेटला पाहिजे, त्याच्याकरता त्यांनी प्रयत्न केले. पण प्रयत्न करून सुद्धा ते असफल झाले. विठ्ठला तुम्ही जसे आहात तसे परमात्म्याला समर्पण व्हा, जसे आहात तसे. गोपाल हे पूर्णता बदलले होते, म्हणून गोपाल त्या काल्याचे अधिकारी होते. देवता वरून नटाफटा करून आले होते, मेकअप करून आले होते गोपालांचा, म्हणून त्यांना काला दिला नाही. प्रयत्न केले ना त्यांनी, हात पुढे केले, पण परमात्म्याने काला खाल्ल्याशिवाय जायचं नाही. परमात्मा काला देत नाही ना, आता बघूया कसा काला देत नाही. पण हे सगळे करता यमुना मैयाच्या पात्रात जातील ना, तिथं आपण जायचं. त्यांनी काही साधे प्रयत्न केले का महाराज? काल्याची आसे प्रत्यक्ष स्वर्गातले देव सुद्धा जे त्या परमात्म्याने यांना सांगितलं, गोपालांनो हे सगळे ठग तिथं बसलेत, जाऊ नका. भीती घातली. मग प्रसाद खाल्ला, हात काय करायचे? सांगा टिरे पुसा, ते कमरेला पुसा. पण त्यांना प्रसाद दिला नाही. सज्जन विचार करा, देव दुर्मिळ असलेला काळा प्रयत्न करून सुद्धा त्यांना भेटला नाही, तो वैष्णवांच्या मेळ्यामध्ये आम्हाला सहजरित्या प्राप्त होतो. हे आपलं परम भाग्य आहे. विठ्ठल विठ्ठल करत असताना परमात्मा गोपालांना एक निश्चय करत असतो. परमात्मा गोपालांना सांगतो, बाबांनो तुम्हाला माझ्या पाठीमागे जर तुम्ही आलात तर तुम्हाला पोट भरून दिलं जाईल. दिलेल्या परमात्म्याने त्याच्याकडे पाहिलं आणि आपल्या कपाळाला आट्या पाडल्या. नंद बाबा विचार करू लागले, झालं काय, असा चेहरा का पडलेला? महाबल नावाच्या भटाने सांगायला सुरुवात केली, बाबा म्हणे हा पोरग फार विचित्र आहे, हा तुमच्या कुळाचा नाश करणार आहे, हा खोड्या करील, हा चोऱ्या करील, लबाड्या करील, नाना पद्धतीचे महाराज या ठिकाणी पराक्रम हा करणार आहे. त्याच्यामुळे काय करा, हा तुमच्या करता धोक्याचा आहे, त्याला मारून टाका. हा मूळ नक्षत्रावर जन्माला आलाय. वसुदेव बाबांनी पाहिलं, म्हणे नंद बाबांनी पाहिलं, म्हणे गर्ग मुनी तर चांगला भविष्य सांगितलं होता, हा तुमच्या कुलाचा उद्धार करेल, अमुक करेल, तमुक करेल, गायीचं रक्षण करेल. आणि महाराज तुम्ही असं कसं सांगता? त्यावेळेस महाराज त्या भटांनी सांगितलं, त्या गर्गाला काय कळतं, तो म्हातारा झालाय, गर्ग तो चुकला गणितासी. विठ्ठला विठ्ठला नका देऊ, मी जे खरं आहे ते तुम्हाला सांगितलं. हे सगळं नंद बाबा सांगतात. मग गर्गाचार्य जे सांगत होते ते तर त्यांच्यासारखं कोणी पंडित नाही, शास्त्र जाणणारा कोणी नाही, आणि तुम्ही त्यांना खोटे ठरवता नाही, म्हणजे त्याला काही कळत नाही. जोपर्यंत ही चर्चा चालू होती तोपर्यंत परमात्मा काही बोलत नव्हता. पण गर्गाचार्यांचा जेव्हा अपमान झाला ना, त्यावेळेस परमात्मा ते सहन करू शकला नाही. लक्षात घ्या, एक वेळ देवाचा अपमान केला तर देव सहन करतो, पण देवाच्या भक्ताचा अपमान जिथं होतो तिथं परमात्मा सहन करत नाही. त्याकडनं एखाद्या साधूचा सन्मान करता आला तर करा, पण त्याची अवहेलना करू नका. विठ्ठला विठ्ठला विटंबना, त्यांचा वंश बुडाला महाराज. दुसरी गोष्ट म्हणजे परीक्षित राजा खऱ्या साधूला ढोंगी साधू समजला म्हणून मरावं लागलं. म्हणून साधूचा सन्मान करता आला तेवढा सन्मान करा. पण एखाद्या दारात आला तर त्याला भिक्षा द्या, जे तुम्हाला देता येईल, पण त्याला चुकीच्या पद्धतीने अवहेलना करू नका. कमवता येत नाही का, हेच घर भेटलं का, ढोंगी आहे असं करू नका. सन्मान केला पाहिजे. लक्षात घ्या, त्या ब्राह्मणाचा सन्मान नंद बाबांनी केला होता. परमात्मे त्याच काय केलं,
विटंबिला भट आडवी झाली. कुठं पळतो सांग जरा, पळतोस कुठं? जिथं साधूचा अपमान तिथं आपली विटंबना आहे. विठाला विठाला तिला असा चोप दिला, पूर्णतः त्याला मारलं नाही. त्याचं कारण बाह्य अंगाने ब्राह्मणाचं रूप धारण करून आला होता म्हणून सन्मान केला, पण त्याला चोप दिला. संत महात्म्य वर्णन करतात जीवानी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देही प्रेम काही कळा चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. विस्तार या ठिकाणी करत नाही, एखादी खोडी सांगून सेवेला पूर्णविराम द्यायचंय. भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाले. गोपालांना समवेत घेऊन नाना पद्धतीच्या खोड्या केल्या, चोऱ्या केल्या, अनंत खोड्या केल्या. महाराज रांगत असताना भगवान परमात्म्याने खोड्या करायला सुरुवात केली. रांगत रंगणी चोरीत लोणी धावणी धरती गवळणी हो बांधेती चरणी देते गाराणी यशोदे साजनी दही दूध भक्षुनी तमाळणी नवल केले साजनी कृष्ण आळवा आळवा
परत हरी तू घोड्या नको करू हरी तरी कृष्णाचं दर्शन होईल ही लालसा आहे त्या भक्तीतली. आणि गोपिकांना उलट वाटत होतं की माझ्या